आता सरळ चालू आणि इथून आपल्याला कचकन इथून असं वाकडा वळायचा आहे. सीधा जाणे का वाकडा वळणे का. चलो पोषण तुम्हाला डायरेक्ट तपोवनातच घेऊन जातो. हॅलो गाइस, सर तुमचा आदिवासी मोटर ब्लॉगर रायडर 6268. येस ब्रो, पोषा बाय. तर पोषाला आपण आता आलोय मस्तपैकी गोदा पार्क मध्ये. तर हे गोदा पार्क जे आहे ते रात्री 7:30 वाजता ओपन होतं बरं का. पण हा इकडचा व्ह्यू बघू शकता, हे आहे समोर आपलं गोदा पार्क. तर या मस्तपैकी एक्सप्लोर करा. आणि आज तुम्हाला मी घेऊन जातो तपोवनामध्ये. आता कुंभमेळ्याची कशी तयारी चालू आहे तपोवन वगैरे तिकडे. तर चलो लेट्स गो, एन्जॉय करो. आणि फिर से एक बार आपका स्वागत करती आपल्या नव्या व्लॉग मध्ये आणि मोठ्या व्लॉग वरती. चलो लेट्स गो, एन्जॉय करो. इथून तुम्हाला मी घेऊन जातो तपोवनामध्ये. आता इथून आपल्याला जायचं आहे निमाणी. निमाणीमधून पुढे जाऊन रे पोषा. तर तुम्हाला तपोवनातली श्रीरामाची मूर्ती वगैरे दाखवतो. जाम हिंडवतो बरं का. आज आहे रविवार. तुम्ही आलो तू नाशिकमध्ये. तर आता नाशिकमध्ये आलो तर तुम्हाला पण दाखवून आणतो ना रे तपोवन श्रीरामांची मूर्ती. तर पोषा पाहताच हो. तर चला मस्तपैकी तुम्हाला घेऊन जातो. आयुष्यपत ब्लॉगवर बने रहो. तपोवनातच डायरेक्ट घेऊन जातो. कुठं जाता वाकडा तिकडं वळणार नाही. डायरेक्ट तुम्हाला तपोवनामध्ये घेऊन जातो हो. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि पहिल्यांदा आलो असतं बाबा हो, लाईक शेअर सबस्क्राईब करजा नाही रे. दुसऱ्यांना कसं रे तुम्ही सबस्क्राईबर करता तसं मला सबस्क्राईबर करजास हो. आपण चावळता बोलता इथं आलो ना रे जुनी आडगाव नाक्यावर. आता आपण हे आपली गाडी घातली तिकडं हायवे जो नाशिक नाही रे पोषा, मुंबई आग्रा हायवे हा आहे पोषा हो. आणि इथून आपल्याला सरळ जायचं आहे. तर वाकडा वळायचा आहे. पहिला स्टॉप आहे तिथून वाकडा वळायचा आहे. तर तुम्हाला दाखवतोय बा. आपण आता सरळ चालू आणि इथून आपल्याला कचकन इथून असं वाकडा वळायचा आहे. सीधा जाणे का वाकडा वळणे का. चलो पोषण तुम्हाला डायरेक्ट तपोवनातच घेऊन जातोय. तर आता हा आहे मुंबई आग्रा हायवे. हे मुंबई आग्रा हायवेवरून आपल्याला तपोवनामध्ये जावं लागत आहे. तर आता इथे बा पाट्या बिट्या आहेत तर वाचून घ्यायच्या. आणि इथून आता आपण वाकडा वळणे काय आहे पोषा हो. तर चला तुम्हाला मी आता घेऊन जातो हो. तर हा औरंगाबाद सिग्नल म्हणजे आता जर छत्रपती संभाजी महाराज सिग्नल आणि इथून हा छत्रपती संभाजीनगरला रस्ता जातो पोषा हो. हा बघा इथून. चला मस्त पैकी. सिग्नल तर आपल्यासाठीच पडलाय रे. हा बघा हा आहे छत्रपती संभाजीनगर रस्ता. हा चला. आणि इथून पुढे गेल्यानंतर परत आपल्याला वाकडा वळायचा आहे. आता सीधा जाणे का और फिर से आगे वाकडा वळणे का. तर आपण जाऊ आता. तुम्हाला मी तपोवनात घेऊन जातो. तपोवन जाम भारी आहे हो पोषा हो. ती श्रीरामाची मूर्ती आमच्या नाशिकमध्येच आहे. निघाट जाम निघाट. तर तुम्हाला मी तिकडे घेऊन जातो. थोडंसं दर्शन करू आपण हो. तुम्ही दर्शन करा मी दर्शन करू तू. आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी पोषण. आता श्री राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाच्या इथं आलोय. आणि इथून आपल्याला वाकडा वळायचा आहे पोषा होता. आता आपण इथून वाकडा वळू हो. तर ह्या पहा पोषा मी आता इथून वाकडा वळलो. आणि इथून आता आपण जाऊ तपोवनात. तर पोषा मला कमेंट करून सांगा जाम भारी तपोवन आहे हो. कसं आहे नाशिकपर्यंत तुम्ही लाईक करसाल तर आपलं तपोवन लोक पाहतील. ह्या पहा मस्तपैकी. आता आपण एंट्री मारतोय तपोवनाकडे. आणि इकडचा व्ह्यू वा 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 पोषांनो काय सांगायचा. सुपर डुपर हुलाला सुंगाला एकच नंबर इकडचा व्ह्यू. मस्त झाडी काय ती बाबा 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 बाबा. सुपरच वातावरण न रे पोषावर. असं वातावरण राहिला का जाम भारी वाटत हो. एकच नंबर. तो असा इतका पवित्र असा एकदम मस्त वातावरण आल्हाददायक वातावरण आपल्या तपोवनामध्ये आहे. नाशिककरांना सुपर डुपर. तर तुम्ही पण असं सुट्टी राहिली ना शनिवार रविवारी वगैरे तर या. आणि मागा तपोवनाचा जो मुद्दा गाजला होता त्याचा मी व्हिडिओ बनवलाय पोषा. तो जाऊन पाहाजास. तर तुमच्या सपोर्टमुळे तर आता तर झाडात वाचलंय मस्तपैकी. पण परत हे कावळ्यांची ना नजर राहू शकते बरं रे पोषा. तर त्यांचा डाव हाणून पाडायचा. ह्या झाडा तोडून नाही द्यायची. झाडं आता आपण आहेत ना रे पोषा. तर मस्तपैकी आपण आता आलो इथं तपोवनाच्या परिसरामध्ये. हा संबंध तपोवनाचा परिसर इतका छान आहे. आता तुम्हाला मस्त कचक्कन घेऊन जातो मी. तर आता आपल्याला इथून सीधा जा. आपण आता सीधा आलो. आता या असे फिरसे वाकडा वळणे का आहे पोषानं. हा घोडा भारी दिसू राहिला रे. आयलं माझ्या लग्नात घोडा नव्हता पण तुमच्या लग्नात घोडा आमचाच हो पोषा हो. तर आता यहाँ से हम जा रहे तपोवनामध्ये पोषा हो. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट घेऊन जातो तपोवनात. पहिला आपण दर्शन करू प्रभू श्रीरामांचा पोषांनो. आणि जहा वनवासात आपला प्रभू श्रीराम होता तो वास्तव्याला होता या तपोवनामध्ये. म्हणजे ही किती पावनभूमी आहे. आणि इथली झाडा तोडत होती न रे पोषा. ते चांगला नाही. तर ह्या झाडा आपली नाशिकची आन बान शान आहे. किती छान हे जुने वृक्ष आहेत. यांनी श्रीरामाला बघितलंय जवळून. तर पोषानं ही बघा ही मूर्ती आहे श्री प्रभू श्रीरामाची मूर्ती.
तर आता मस्तपैकी आपण इथं बाईक मस्तपैकी सावली ठेवू, हो सावलीच बाईक लावून पहिला तुम्हाला दर्शन घडवतो आपल्या प्रभू श्रीरामांचं पोशानं. तर आता मी बाईक लावतो इथं मस्तपैकी एकदम मूर्तीच्या समोर पोषण आपण बाईक पार्किंग केले. आणि ना शनिवार रविवार इकडं लय गर्दी राहते. जे भाविक येत आहे ना, भाविकांचं मेन तर महत्त्वाचं जे अट्रॅक्शन आहे तर ते हेच आहे. आता ही बघा माझ्या समोर आहे प्रभू श्रीरामांची मूर्ती. कशी आहे पोषण मला कमेंट करून सांगा. सुपर डुपर. आणि मस्तपैकी दर्शन करू घ्या पोषांनो. तर हे नाशिकचं मोस्ट आकर्षण आहे पोषांनो. कसं आहे मला कमेंट करून सांगा ना. अरे काय सांगायचं पोषांनो, बघा कसली वाईब आहे ना इथं. जेव्हा आपण येतो ना एकच नंबर वाटतं पोषांनो. हे बघा ही आहे सगळ्यात मोठी प्रभू श्रीरामांची मूर्ती नाशिकमध्ये जी स्थित आहे. कशी आहे मला कमेंट करून सांगा. सर्वांनी दर्शन घ्या. बोला आराध्या जय श्रीराम पोषांनो. कशी आहे मूर्ती मला कमेंट करून सांगा. सुपर डुपर. इकडे आहे श्री प्रभू रामांची भव्य दिव्य मूर्ती अशी बघू शकता तुम्ही. रामसृष्टी उद्या म्हणून त्याला नाव दिलेलं आहे सुपर डुपर. आणि ह्या साईडला आहे जे लक्ष्मणाने शुभ्रनखेचं नाक कापलं होतं तर तो हाच वटवृक्ष आहेत. हे जे वटवृक्ष आहेत समोरचे तर इथंच लक्ष्मणाने शुभ्रनखेचं नाक वगैरे कापलं होतं. तर तिथला तो व्ह्यू आहे. आणि ह्या साईडला आपण इकडे जर गेलो तर इकडे गोदावरी कपिलाचा संगम आहे इकडे वगैरे. तर हे आहे लक्ष्मणाने शुभ्रनखेचं नाव कापलं ते हे ठिकाण. हे जे वटवृक्ष वगैरे तुम्ही बघू शकता भव्य दिव्य. आणि इथं श्री प्रभू लक्ष्मणाचं भारतातलं पहिलं हे मंदिर आहे. एकमेव मंदिर असं आहे. आणि हा संबंध परिसर आपण तपोवनाचा म्हणून ओळखला जातो. तुम्ही बघू शकता सुपर डुपर. या आणि एक्सप्लोअर करा. चला पोषानं इथून आता आपण जाऊ आपल्या घराकडे. तर इथलं वातावरण तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. आणि भाविक वगैरे खूप लांबच्या राज्यांमधून इथे येतात कारण ऑब्वियसली इथं प्रभू श्रीरामाने इथं वास्तव केलं होतं जेव्हा ते वनवासामध्ये होते. तर इथलं जे वातावरण आहे सुपर डुपर पोषानो. कसं आहे मला कमेंट करून सांगा. हे उद्यान कसं आहे, इथलं वातावरण तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून तुम्ही नाशिकमधल्या कुठली ठिकाणं बघू इच्छिता ते पण मला सांगा. आता इकडे ह्या साईडला काम वगैरे पोकलँड वगैरे बघू शकता. जबरदस्त असं काम वगैरे चालू आहे. सुपर डुपर. आता डेव्हलपमेंट कुंभमेळा येऊ राहिला त्याच्यामुळे इतकी जबरदस्त डेव्हलपमेंट आपल्याला इकडं बघायला मिळेल. म्हणजे आपण डायरेक्ट तिकडनं गोदा पार्क लावून डायरेक्टली नदीच्या साईडला इकडे येऊ शकतो. असं इकडं डेव्हलपमेंट वगैरे चाललं आहे. इकडचं वातावरण कसं आहे मला कमेंट करून सांगा. सुपर डुपर. आणि नाशिकमधली अजून कुठली ठिकाणं तुम्हाला बघायचे आहेत ते पण मला कमेंट करून सांगा. नक्कीच आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू कारण तुमचा पोषा भाई आहे आदिवासी मोटो ब्लॉगर. आणि तुमच्यासाठी आपण अरे तुम बोले तो हम कहीं भी जा सकते हैं. मस्तपैकी सकाळी तुम्हाला प्रभू श्रीरामांचं मी दर्शन करून आणलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. आणि आपण आता इथून निघूया पोषानो. चला टाटा बाबा नाही पोषानो अजून ब्लॉग आहे. तर आपण आता चाललोय मस्तपैकी आपल्या रूमकडे. तर मित्रांनो फक्त एक रिक्वेस्ट करतो जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ना पोषानो. तर आपल्याला कसं तुम्ही जर मला सपोर्ट केला तर पोषानो मला पण थोडंसं चांगलं वाटेल ना. तुमचा एक लाईक, एक शेअर, एक सबस्क्राईब मला थोडंसं मोटिवेशन देऊन जातं पोषानो. मला थोडीशी एक वेगळीच पोषावर एनर्जी येते ना मग. चला मस्तपैकी. तर इकडे बघू शकता प्रचंड असं काम वगैरे चाललंय. सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे मोठे रस्ते होतील कारण ऑब्वियसली जेव्हा लोक येतील बाहेरून तेव्हा ते इथंच येणार. तपोवन वगैरे बघायला, काराम मंदिर बघायला खूप साऱ्या गोष्टी आहेत इथं बघण्यासारख्या एक्सप्लोअर करण्यासाठी. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला कुठला अजून ठिकाण मी एक्सप्लोअर करून देऊ मधलं ते कमेंट करून सांगा. चला पोषानो आपण आता इथून निघालोय. हो पोषानो जेव्हा पण आपण असं मस्तपैकी दर्शन वगैरे करून येतो ना एकदम मन मस्तपैकी छान वाटतं. आता मी तिथं बसलो होतो पण रेकॉर्ड नाही केलं कॅमेऱ्यामध्ये. पण सुपर असं छान वातावरण तपोवनाचा होता पोषाव एकदम कडक ना. तर आता आपण मस्त निघालोय. आणि नंतर जेव्हा आपण निघतो खरंच आपलं मन इतकं प्रसन्न असतं ना. सुपर डुपर पोषानो. तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट करून सांगा. जेव्हा पण तुम्ही मंदिरामध्ये जाता तेव्हा कसं वाटतं मला कमेंट करून सांगा ना भविष्यावर. आणि आपण मस्तपैकी निघालोय. आणि हा आहे आपला नाशिकचा फ्लायओव्हर. कसा आहे मला कमेंट करून सांगा. तुम्ही इकडे बाईक वगैरे चालवत असाल, कार वगैरे चालवत असाल तर तुमचा एक्सपिरियन्स मला पण शेअर करा भूषणनो. तुमचा पोषा भाई पण तुमचा एक्सपिरियन्स शेअर ऐकायला तयार आहे ना भूषण. सांगा तुम्हाला कसं वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. मस्तपैकी रिप्लाय देतो तुम्हाला. आणि हे आहे केकेवा कॉलेज. आज आहे संडेला ऑब्वियसली कॉलेज बंद असेल ना रे भविष्यांना. तर भविष्यानं अशी इकडची वाईब आहे, पोरं आहेत मस्तपैकी. संडे म्हटलं ना एकदम सुपर डुपर असं वाटतं. मग प्रसन्न वातावरण आणि बायकरसाठी तर भारीच भविष्यानं. तर इथून आपल्याला जवळजवळ जायचं आहे. ऑब्वियसली किती किलोमीटर? फक्त 5 ते 7 किलोमीटर जायचं आहे. आणि नाशिकमध्ये पोलीस काका खूपच असतात तर मला खूप भीती वाटते. टपा पकडतात ना रे भविष्यानं.
तर त्यांची भीती असतेच. आणि मी तर त्यांना कायला सिग्नल आहे की नाही आहे मलाच माहिती नाही. आता वरच्या साईडने पोलीस असतात म्हणून आपण बाईक थोडंसं इकडं बायपासने टाकतो पोशानं. काय बाबांनो, पोलिसांचं काय भरोसाच नाही. पण आपण तसं पेटी पॅक असतो. आज फक्त पेटी पॅक नाही आपण, कारण आज मला सिटी राईड असल्यामुळे फक्त हँडग्लोव्ज वगैरे घातलेत पोशानं, त्यामुळे आज आपण पेटी पॅक नाही. तर एरवी तुमचा पोशाख आहे ऑन द फायर असतो, डायरेक्ट फुल रायडिंग गिअर्समध्ये. तर पोशानं आपण आता आलो मस्तपैकी आडगावच्या डी-मार्ट जवळ. तर तुमच्या पोशाबाईचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तो भेटूया आपण अशाच अमेझिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, टाटा, बाय बाय, सी सून, पोशा हो.